नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी साथी चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण एका अशा पिकाबद्दल बोलणार आहोत जे एका एकरातून तब्बल 5 लाख रुपयांपर्यंतची कमाई करून देऊ शकतं। हो, हे आहे शेतीतले एक मोठं रहस्य। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। हे एक असं पीक आहे ज्याला बाजारात कमीत कमी 100 रुपये प्रति किलोचा भाव मिळतो। हे जवळपास निश्चित आहे। आणि विचार करा, याच भावामुळे फक्त एका एकराच्या लागवडीतून 5 लाख रुपयांपर्यंतची कमाई अगदी सहज शक्य होते। आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे माहितीये? या पिकाला इतकी जबरदस्त मागणी आहे की बाजारात माल विकायला फक्त आणि फक्त 10 मिनिटं लागतात। आता हे सगळं रहस्य उलगडण्याआधी एक छोटं काम करा, आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे अशी जी काही गुपितं आहेत ना, ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। पण असं कोणतं पीक आहे ज्याला इतका हमीभाव मिळतो आणि ते अक्षरशः स्वतःच विकलं जातं? हे जाणून घेण्याआधी चला आपल्या शेतकरी बांधवांसमोर एक जी मोठी अडचण आहे ना, ती समजून घेऊया। शेतीतला एक सर्वात मोठा गैरसमज, अनेक शेतकऱ्यांना काय वाटतं की जेवढा जास्त खर्च करू तेवढा जास्त नफा मिळेल, पण हे खरं आहे का? बघा, एक अनुभवी शेतकरी राजू लाल मीना काय म्हणतात, ते म्हणतात, शेतकऱ्यांना वाटतं मी जास्त खर्च केला तर मला जास्त नफा मिळेल का? पण हे खरं नाहीये। तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की त्या रोपाला, त्या झाडाला नक्की काय हवंय। चला या दोन विचारांमधला फरक बघूया। एका बाजूला आहे जास्त खर्च, म्हणजे महागडी बियाणे, रासायनिक खतं आणि त्यामुळे वाढलेला आर्थिक धोका। आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? हुशारीने केलेला खर्च, म्हणजे कमी खर्चात जास्त मागणी असलेल्या पिकावर लक्ष केंद्रित करणं, ज्यामुळे विक्रीची जवळजवळ हमीच मिळते। तर मग यावर उपाय काय? तर उपाय आहे मोगरी। हो, हे एक असं पीक आहे ज्याकडे बहुतेक शेतकरी सर्रास दुर्लक्ष करतात, पण यातच प्रचंड नफा दडलेला आहे। मोगरीचे फायदे ऐकून तुम्ही थक्क व्हाल। विचार करा, एक असं पीक ज्याला बाजारात इतकी मागणी आहे की ते फक्त 10 मिनिटात विकलं जातं। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे याच्या योग्य वाणाची माहिती फक्त 10% शेतकऱ्यांना आहे। म्हणजे काय? स्पर्धा कमी आणि नफा जास्त। हे कमी पाण्यात येतं, रासायनिक खतांचा खर्च 0 आहे आणि देखभालही अगदीच कमी लागते। याच्यापेक्षा चांगली संधी असू शकते का? पण थांबा, इथेच तर खरं गुपित आहे। बाजारात मिळणारी सगळी मोगरी एकसारखी नसते। या 3 प्रकार आहेत, नीट लक्ष देऊन ऐका। पहिला प्रकार जो थेट मुळापासून येतो, आणि दुसरा जो 6 ते 8 इंच म्हणजे आखूड असतो। या दोन्ही प्रकारांना बाजारात अजिबात भाव मिळत नाही, त्यामुळे हे आपल्याला टाळायचे आहेत। आपल्याला लावायची आहे तिसऱ्या प्रकारची मोगरी, जी तब्बल 1.5 ते 2.5 फूट लांब आणि पातळ असते। हो, याच मोगरीला तो 100 रुपये किलोचा भाव मिळतोय, ज्याबद्दल आपण सुरुवातीपासून बोलतोय। चला तर मग आता ही फायदेशीर मोगरी लावायची कशी, याची एकदम सोपी पद्धत समजून घेऊया। आणि अजिबात घाबरू नका, याची लागवड खरंच खूप सोपी आहे। जमिनीची जास्त मशागत करायची गरज नाही, फक्त रोटावेटरने 1-2 वेळा जमीन फिरवली की बास। बेड पद्धतीने लागवड केली तर परिणाम उत्तम मिळतात। 2 ओळूंमध्ये 4 ते 5 फूट आणि 2 रोपांमध्ये 3 ते 4 फूट अंतर ठेवा। खतांमध्ये फक्त आणि फक्त आपलं शेणखत वापरायचं, म्हणजे रासायनिक खतांचा खर्च पूर्णपणे वाचतो। आणि सगळ्यात भारी गोष्ट, फक्त 22 दिवसात पहिली तोडणी सुरू होते, म्हणजे पैसे यायला लगेच सुरुवात। एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवा, हे जे अंतर आहे ते ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण या रोपाची वाढ इतकी झपाट्याने होते की ती 4-5 फुटांची जागा अगदी सहज भरून काढते। चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे आपला खर्च आणि नफ्याचा हिशोब। जरा या चार्टकडे बघा। एका एकरासाठी लागणारा खर्च आहे फक्त 5,000 रुपये आणि त्यातून मिळणारी संभाव्य कमाई आहे तब्बल 5 लाख रुपये। बघा किती मोठा फरक आहे खर्चात आणि कमाईत। हे गणित जरा नीट बघा। एका एकरात बियाणं आणि मजुरी मिळून एकूण खर्च येतो साधारणपणे 5,000 रुपये। भाव वाईटात वाईट परिस्थितीतही 50 रुपये किलोच्या खाली जात नाही आणि साधारणपणे 100 ते 150 रुपये मिळतोच। पीक 2.5 ते 3 महिने चालतं आणि यामुळेच 5 लाख रुपयांपर्यंतची कमाई सहज शक्य होते। तर मग या सगळ्या माहितीचा नेमका अर्थ काय, याचा सारांश काय आहे? तर मग यातून आपण काय लक्षात ठेवायचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कमी खर्चात जास्त नफा देणारा पीक आहे, जे आपल्या शेतीतल्या वाढत्या खर्चाच्या समस्येवर एक थेट उपाय आहे। बाजारात मागणी इतकी प्रचंड आणि स्थिर आहे की माल विकला जाईल की नाही याची चिंताच करायची नाही। नवीन शेतकरी बांधव सुद्धा याची लागवड अगदी सहज करू शकतात। पण यशाची गुरुकिल्ली एकच आहे, ती म्हणजे योग्य लांब वाणाची निवड करणं। हे विसरू नका।
अशाच प्रकारची गुपितं जी आपल्या शेतीचं आणि उत्पन्नाचं संपूर्ण चित्र बदलू शकतात, ती जाणून घेण्यासाठी आपल्या कृषी साथी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता जाता जाता माझा एक शेवटचा प्रश्न. जरा विचार करा. फक्त एका पिकाची हुशारीने केलेली निवड तुमच्या संपूर्ण वर्षाची मेहनत आणि कमाईचं गणित खरंच बदलू शकते का? यावर नक्की विचार करा.